हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ते फॅक्टरायझेशन मेथडने कसं सोडवायचं हे तुम्हाला सांगतो. एकदम साध्या सोप्या सिंपल पद्धतीने मी सांगणार. त्याच्यामुळे आता इथून पुढे जे सांगतोय ते नीट ऐका. एकदम सिंपल मेथड आहे बघा. काय करायचं, सगळ्यात पहिली गोष्ट या क्वाड्रॅटिक इक्वेशनला मी बाबा लिहून घेतो. एक्स स्क्वेअर मायनस 15x प्लस 54 इज इक्वल टू 0. आता याच्यात काय करायचं माहितीये का मित्रांनो, जो शेवटी जो 54 आहे त्याला एका बाजूला घ्यायचं. त्याला म्हणायचं बाबा तू ये बाजूला, ओय राजू आजा बाजू. ओके, घेतला 54 ला बाजूला. आता इथे एक्स स्क्वेअरच्या बाजूला काहीच नाही म्हणजे 1 आहे. मग तो 1 म्हणजे 54 इंटू 1 54. जर इथं 2 असता तर 54 टू चा 108 ला एका बाजूला घेतला असता. आता इथं नुसताच एक्स स्क्वेअर आहे म्हणजे 54 इंटू 1 54 ला एका बाजूला घेतलं. झालं, घ्यायचं मस्त एका बाजूला. घेतल्यानंतर याचे फॅक्टर्स काढायचे बघा. जेवढे काढता येईल तेवढे बिंदास आरामात काढा, काय घाई करू नका. बघा 54 1 जा 54, 27 2 जा 54, 18 6 जा बघा 18 3 जा 54, 18 3 जा 54, त्याच्यानंतर 9 6 जा 54. तर असे 54 चे बरेच आपल्याला फॅक्टर्स मिळतील. ठीक आहे, हे सगळे 54 चे फॅक्टर्स काढले. आता यानंतरची पुढची स्टेप काय? पहिली स्टेप काय केली बाबा, 54 ला एका बाजूला घेऊन गेलो. दुसरी स्टेप काय केली, 54 चे फॅक्टर्स पाडले. तिसऱ्या स्टेप मध्ये हे जे 4 पेयर्स दिसतात त्याच्यातून एक पेयर आपल्याला घ्यायचा आहे. आता तो कुठला घ्यायचा, तर 54 च्या अगोदर प्लसचं साइन आहे. मग या सगळ्यांपैकी असा एक फॅक्टर शोधा, असा एक पेयर शोधा की ज्याची प्लस म्हणजे ऍडिशन 15 येते. कोणाची ऍडिशन 15 येते बघा, तुम्ही जर नीट बघितलं तर 9 आणि 6 यांची ऍडिशन 15 येते. मग इथं 9x आणि 6x घेऊ. आता एक गंमत बघा, जर इक्वेशन असं असतं एक्स स्क्वेअर मायनस 15x आणि मायनस 54 इज इक्वल टू 0, इथं जर मायनसचं साइन असतं चुकून, आता तर इथं प्लस आहे पण प्लसच्या ऐवजी इथं मायनसचं साइन असतं, तर सबस्ट्रॅक्शन 15 कोणाची येते, तर 18 आणि 3. इथं तुम्ही 18 आणि 3 घेतला असता. अख्खं इक्वेशन सेम आहे भावांनो, आकडे जसेच्या तसे. त्याला एक साइन बदललाय, एक फक्त साइन बदललाय, तुमचा पेयरच बदलून जाईल. इथं प्लस आहे इथं, म्हणून ऍडिशन 15 मला पाहिजे म्हणून 9 आणि 6 घेतला. जर इथं मायनस असतं ना तर सबस्ट्रॅक्शन 50 लागली असती, मग मी 18 आणि 3 घेतलं असतं, कारण 18 मधून 3 गेल्यावरती 15 येतात. पण सध्या हा विषय नाहीये. चला बाबा, पेयर तर मिळाला, 9x 6x मिळाला. आता याला साइन द्यायच्यात ना मित्रांनो. 9 आणि 6 ला मी कुठले साइन देऊ, इथं प्लसचं साइन आहे, दोघांचे ऍडिशन होणार आहे. मित्रांनो 2 नंबरची ऍडिशन केव्हा होते, कशा प्रकारचे साइन असतात ऍडिशन होते तेव्हा, इक्वल साइन असतात. एकतर 2 नंबरला मायनस मायनस साइन असलं तर ऍडिशन होते, किंवा 2 नंबरला प्लस प्लस साइन असल्यावर ऍडिशन होते, बरोबर ना. कारण -9 -6 -15 येतील, किंवा 9 प्लस 6 प्लस 15 येतील, बरोबर. एकतर दोघांना प्लस साइन द्यावे लागेल मला किंवा मायनस. पण मग प्लस द्यायची का मायनस द्यायची दोघांना, हे कशावरून ठरतं, तर 15x च्या अगोदर मायनसचा साइन आहे. इथं मायनसचा साइन आहे म्हणून मी दोघांना मायनस मायनस साइन देणार. जर इथं प्लस असता एक्स स्क्वेअर प्लस 15x तर मी दोघांना प्लस प्लसचा साइन दिला असता. मग आता बघा काय होईल, एक्स स्क्वेअर मायनस 15च्या जागेवरती लिहा -9x -6x हा प्लस 54 आपल्या जागेवर इज इक्वल टू 0. आता हे दोघं यांच्यातून कॉमन काढा, बघा काय निघतंय. या दोघांमधून एक्स कॉमन निघल भाऊ, मग काढ. एक्स स्क्वेअरचा एक्स राहिला, एक्स स्क्वेअरचा एक्स बाहेर, आतमध्ये राहिला फक्त एक्स, मायनस 9x मधून एक्स बाहेर फक्त राहिला 9 मायनस. मित्रांनो जसं इथं मला एक्स कॉमन दिसत होता तसं इथे मला काय एक्स कॉमन दिसत नाहीये. मग एक विचार करायचा, इथे आकडे कुठले आहेत, 6 आणि 54. हे दोघं जण कुठल्या टेबलमध्ये येऊ शकतात, 6 आणि 54 हे दोघे पण 6च्या टेबलमध्ये येतात, म्हणून इथं 6 कॉमन काढू शकतो तुम्ही. आणि इथं -6 बाहेर आला, फक्त एक्स राहिला. ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साइन आहे, आतला हा प्लस आहे त्याचा मायनस झालाय. 6 9 जा 54 म्हणून 9 इज इक्वल टू 0. 54 म्हणजे काय असतात, 6 इंटू 9 54, त्याच्यातले 6 बाहेर आले, फक्त 9 राहिलं. आता या ब्रॅकेटमध्ये आणि या ब्रॅकेटमध्ये x मायनस 9 आहे, सेमच पाहिजे मित्रांनो. जर ते सेम नसेल तर समजायचं आपलं आन्सर चुकलंय, आपण कुठेतरी गडबड केलेली आहे. मग हे x मायनस 9 कॉमन काढू, 2 वेळा आहेत त्यांना एकदाच लिहू. एकदा लिहिलं, मग दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x मायनस 6 येतील, x मायनस 6 लिहिलं इज इक्वल टू 0. आता बघा x मायनस 9 इज इक्वल टू 0 येतील, और x मायनस 6 इज इक्वल टू 0 येतील. x इज इक्वल टू -9 पलीकडे गेले +9, और x इज इक्वल टू -6 पलीकडे गेले +6. अशा प्रकारे x इज इक्वल टू 9 आणि x इज इक्वल टू 6 आपल्याला मिळणार आहे. ओके,